पोलिसांनी घरमालकाच्या मुलीवर केला अत्याचार. पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला 22 दिवसानंतर नांदेडमधून अटक. 42 दिवस मुलगी कोमात होती. अखेर मृत्यूशी झुंज संपली. घरमालकाच्या मुलीवर वारंवार अत्याचार करणारा पोलीस अखेर अटकेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या नराधम पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पवन वडगावे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी मागील 22 दिवसांपासून फरार होता. मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मात्र काही काळानंतर पवनने तिच्याशी लग्न करण्यास थेट नकार दिला. पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या या विश्वासघातामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पीडित मुलगी कोमात गेली. तब्बल 42 दिवस कोमात राहिल्यानंतर तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे फरारच होता. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी या प्रकरणावरून मोठा जनआक्रोश मोर्चा काढला होता. तसेच आरोपी पोलिसाला त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आरोपी पोलिसावर कारवाई व्हावी यासाठी शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना देखील एकवटल्या होत्या. जनतेचा वाढता आक्रोश लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली. आरोपीने मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद केल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. तांत्रिक तपास गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर नांदेडमध्ये सापळा रचून पवन वडगावे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.